मित्रांनो, रात्रीची वेळ होती, प्रवास करून दमलो होतो, घशाला कोरड पडली होती आणि जाताना हे भव्य दिव्य हॉटेल दिसले. म्हणलो घशाची कोरड शांत करावी आणि पोटाची भूक मिटवावी म्हणून थांबलो हॉटेल कन्हैयावर. वेळेचा विलंब न करता ऑर्डर दिली एक बियर, स्नॅक्समध्ये स्वीट कॉर्न आणि माझा फेवरेट मसाला मंचुरियन. आणि मग कसं 2 गोट घेतले की डोकं लागलं ताड 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 करायला. स्वीट कॉर्न आणि मंचुरियन अपेक्षेपेक्षा नादखुळा आणि टेस्ट आणि क्वालिटीच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. विषयच नाही राव. 100 पैकी 100 मार्क. घेतलं पटपटावरून ग्लास केल्या रिकामाने प्लेट पूर्ण संपवल्याने एंट्री केली ग्रँड कन्हैया व्हेज हॉटेलमध्ये. आहा, काय ती हॉटेल, काय ती नजारा, काय ती वातावरण, सगळे एकदम मस्त, एकदम रॉयल मध्ये. इथं बसायची पद्धत थोडी वेगळीच होती, पण बसायला एकदम कम्फर्ट फील होत होतं, यात काही वादच नव्हता. मेनू कार्ड बघून मला काही मोह आवरला नाही आणि पटकन 2 चायनीज आणि व्हेज सूप आणि व्हेज नूडल्सची ऑर्डर दिली. आणि विषय काय होता की आज जरा माझा चायनीज खायचा मूड होता आणि नूडल्स आणि सूप काय नादखुळा केला होता. बॉस परत एकदा 100 पैकी 100 मार्क हो. आणि नूडल्स आणि सूपमुळे का नाही मसाला पापड आमचं तसंच शिल्लक राहिलं बघा. थोडं खाल्ल्यानंतर जरा हटकी ऑर्डर द्यावी म्हणलो आणि डाळ खिचडीची ऑर्डर दिली. डाळ खिचडी मी सहसा हॉटेलमध्ये खात नाही, पण आता मात्र मी डाळ खिचडीचा अगदी फॅन झालोय भावांनो. बाकी डाळ खिचडी तुमची पण फेवरेट आहे की नाही, व्हिडिओ बघितला असेल तर कमेंटमध्ये सांगा. आजच्या पुरतं एवढंच बास, बाकी नंतर